नमस्कार. आज तारीख आहे 22 एप्रिल 2026 आणि आज आपण बघणार आहोत हळदीच्या बाजारात नेमकं काय चाललंय. कारण आज बरीच उलथापालट झालेली दिसतेय. मग आजचे ताजे दर काय आहेत, बाजारात नक्की काय घडतंय, चला याचा सविस्तर आढावा घेऊया. तर सगळ्यांच्या मनात जो पहिला प्रश्न येतो की आज हळदीला सगळ्यात जास्त भाव कुठे मिळाला. चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया. आणि हो, उत्तर ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. तर आजचा सगळ्यात मोठा आकडा आहे तब्बल 20,500 रुपये. हो, 20,500 रुपये. आणि हा भाव कुठे मिळालाय माहितीये? सांगलीच्या मार्केटमध्ये. खरंच जबरदस्त आकडा आहे हा. ओके, तर सांगलीत भाव वाढलेत, पण मग प्रश्न असा आहे की ही तेजी फक्त सांगलीपुरतीच आहे की बाकीच्या मार्केटमध्ये पण असाच काहीसा ट्रेंड आहे? हेच समजून घेण्यासाठी चला आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. आजकाल बाजारात एका गोष्टीला खूप जास्त महत्त्व आलंय आणि ती गोष्ट म्हणजे मालाची क्वालिटी. म्हणजे बघा, चांगल्या प्रतीचा माल असेल तर त्याला मागणी प्रचंड आहे. याचंच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सांगली, जिथे एकदम टॉप क्वालिटीच्या हळदीने भावाचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. ठीक आहे, सांगलीचं तर आपण बघितलं, पण मग बाकीच्या मोठ्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे? चला आता आपण वेगवेगळ्या मार्केटच्या दरांची थेट तुलना करूया, म्हणजे आपल्याला एक पूर्ण चित्र स्पष्ट दिसेल. तर बघा, इथे सगळं स्पष्ट दिसतंय. सांगली तर सगळ्यात पुढे आहेच, तब्बल 20,500 रुपयांवर. त्याच्यानंतर नंबर लागतो हिंगोलीचा, जिथे 16,500 पर्यंत भाव गेलाय आणि नांदेडमध्ये सुद्धा 16,000 पर्यंत दर पोचलेत. पण या उलट वसमत आणि रिसोडमध्ये दर थोडे कमी दिसतायत. आता प्रत्येक आकड्यामागे काहीतरी कारण असतं, बरोबर? जसं की वसमतमध्ये दर थोडे कमी का आहेत? तर याचं कारण असं आहे की तिथे लोकल मालाची आवक खूप जास्त आहे आणि म्हणूनच तिथले दर साधारणपणे 14,000च्या आसपासच राहिले आहेत. बरं, हे झालं मार्केटनुसार दरांचं. पण फक्त मार्केटच नाही, तर हळदीचा प्रकार कोणता आहे यावरून सुद्धा दरांमध्ये खूप मोठा फरक पडतो. चला तर मग आता क्वालिटीनुसार दरांमध्ये किती फरक आहे हे समजून घेऊया. हे बघा, इथे दरांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. राजापुरी हळद सगळ्यात वर आहे. तिला सरासरी 19,800 रुपयांचा भाव मिळतोय. तिच्या खालोखाल आहे सेलेम हळद 18,200 रुपयांवर. आणि त्यानंतर गाठी किंवा गोळा हळदीला साधारण 15,000 आणि बल्ब हळदीला 12,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. आणि थांबा, यात एक अजून विशेष गोष्ट आहे. जी एकदम टॉप क्वालिटीची राजापुरी हळद आहे ना, तिला तब्बल 24,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळालाय. विचार करा. यावरून पुन्हा एकदा एकच गोष्ट सिद्ध होते, क्वालिटी असेल तर पैसा आहे. चला, हे तर झालं आजच्या बाजाराचं चित्र. स्पॉट मार्केटमध्ये काय झालं ते आपण पाहिलं. पण पुढे काय? भविष्यात काय संकेत आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपल्याला वायदे बाजाराकडे म्हणजे NCDEX कडे बघावं लागेल. तर NCDEX वर सध्या हळदीचा वायदाभाव चालू आहे 16,140 रुपये. आता याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की वायदे बाजार तेजीचे संकेत देतोय. आणि हा जो ट्रेंड आहे ना, तो बघता असं वाटतंय की लवकरच प्रत्यक्ष बाजारात म्हणजे आपल्या स्पॉट मार्केटमध्येही दर वाढू शकतात. बरं, आता एवढी सगळी माहिती आपण बघितली. मग या सगळ्या माहितीच्या आधारावर विक्रीचा निर्णय घेताना नक्की कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे? चला, या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आहे ते बघूया. थोडक्यात सांगायचं झालं तर 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, बाजारात एकूण मागणी जोरदार आहे. दुसरी, जर मालाची क्वालिटी चांगली असेल तर त्याला चांगला प्रीमियम मिळतोय. तिसरी गोष्ट म्हणजे सध्या तरी सांगलीचं मार्केट सगळ्यात जास्त भाव देणारं मार्केट आहे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, वायदे बाजार भविष्याबद्दल पॉझिटिव्ह संकेत देतोय. तर मग आजची ही सगळी माहिती आणि भविष्याचा हा सकारात्मक अंदाज बघता आपल्या हळदीच्या विक्रीसाठी सगळ्यात चांगली रणनीती काय असू शकते? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का?